नमस्कार, सहर्ष स्वागत. बंड्या आणि नामाची कथा आपण बघितलेली आहे. रात्रीच खेळ चालती या कथेतील पुढील भाग आपण घेतोय. भाग 2, रात्रीच खेळ चालती. सिनेमा संपला. नाम्या आणि बंड्या बाहेर आले. बंड्याला सिनेमा खूप आवडला होता. बंड्या सांगत होता, नाम्या काय ती हिरोईन भारी, काय तो आवाज तिचा नाजूक नाजूक, आणि एक आमचा हाय गिरणीचा भोंगा. तसा नाम्या म्हणाला, तोच तुमचा भोंगा आता घरात वाजत असेल. लवकर जायला पाहिजे बंड्या. अरे पर पोटात कावळं वरडत्यात. बंड्या म्हणाला, काहीतरी खाऊया, त्याशिवाय घरापासून सायकल मारायचं नाही जमायचं मला. असं म्हणत बंड्याने सायकलीवर टांग मारली. नाम्याचा नाईलाज झाला. नाम्याच्या डोक्यात वेगळीच चक्र फिरत होती. रात्रीचं कसं जायचं एवढ्या लांब? खरंच त्या रस्त्यावर भूत असलं तर? या विचाराने त्याची भूक गेली होती. बंड्याने एका गाड्याजवळ आपली सायकल थांबवली आणि त्याला एक ऑमलेट काढायला सांगितलं. खिशातून संत्रा बाहेर काढली. आता मात्र नाम्याने डोक्याला हात लावला. बंड्या, अरे नग घेऊस, म्हणून वहिनी चिडती बघ तुझ्यावर. कशा पाहिजे जीवाचा हाल करतूस? सोन्यासारखं पोरग आहे तुझं, सोड हे सगळं. बंड्या नेहमीप्रमाणे म्हणाला, अरे आज शेवट बघ, उद्यापासून बंद. खाऊन पिऊन झाल्यावर घड्याळ बघितलं तर 11 वाजायला आले होते. थोडं सायकल चालवत आणि थोडं पायी असा त्यांचा प्रवास सुरू होता. रस्ता खूपच भयानक भासत होता. सर्वत्र भयान शांतता, कुठेतरी पानांची सळसळ, मध्येच येणारी वाऱ्याची झुळूक, कोल्ह्यांचा दूरवरून येणारा आवाज, इतकंच, बाकी आवाज नव्हताच. पण हे सगळं नाम्याला जाणवत होतं. बंड्या मात्र आपल्याच नादात होता. शाळेतल्या गमती जमती सांगत होता. नाम्या, अरे भिऊ नकोस, हे भूत भीत नसते बघ. तुला माहितीये नाम्या, शाळेत एका मुतारीत कोणच पोरं जात नव्हती. तू पण भीत होतास तिथं जायला. तसा बंड्या म्हणाला, अरे मीच तिथं लिहिलं होतं, तिथं भूत हाय, आत जाऊ नका, त्यामुळे तिथं फक्त मीच जात होतो. असं म्हणत बंड्या स्वतःशीच हसू लागला. बंड्या, मला सगळं माहित होतं, नंतर तुला मार बसलेला ते पण मला माहित होतं. आणि दोघे पण मोठमोठ्याने हसू लागले. इतक्यात त्या दोघांच्या हसण्याबरोबरच तिसऱ्या व्यक्तीचा हास्य त्यामध्ये मिसळलं. हे बंड्याला जाणवलं. हे नाम्याला जाणवलं. नाम्या म्हणाला, बंड्या, आपण दोघच आहे रस्त्यावर, तिसरा आवाज कुठून येतोय? बंड्या म्हणाला, आपलाच आपल्याला आवाज येत असेल, इथं तर काळं कुत्र पण नाही. नाम्या आता मात्र घाबरला होता. तशी ती अर्ध्या रस्त्यात पोहोचली होती. 12 वाजायला आले होते. त्यामुळे नाम्याची भीती जास्तच वाढत होती. अचानक वारं वाढलं. वातावरण बदललं. सायकली पुढे नेणं जवळजवळ अशक्य झालं. त्यात चढत लागली होती. अंगावरून वाऱ्याच्या झुळकेने शहारा येत होता. त्या परिस्थितीत ही नाम्याला घाम फुटला होता. दोघे पण खाली उतरून चालत सायकल ओढत चढ चढू लागले. चढ चढून वर आले तोवर कोणीतरी बाई रस्त्याच्या मधोमध उभी होती. तिला बघून नाम्याचं अवसान गळून गेलं. बंड्याची तर नशात उतरली. दोघे पण विचार करू लागले. ती त्यांना मदत मागत होती. आता हिला सायकलवर बसवून घ्यायचं की उत्तर न देता पुढे जायचं? आता मात्र दोघे विचारात पडली. ती दिसायला फार विचित्र होती. लांब सडक केस, तेही सोडलेले. सगळंच एकंदरीत वातावरण विचित्र झालं होतं आणि त्या दोघांची भीती शिगेला पोहोचली होती. पुढील भाग लवकरच, भाग 3 आणि शेवटचा असेल. बघायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.